नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। मी गंगाधर हंडे आणि आज आपण या व्हिडिओ मार्फत वर्ग 10वा इतिहास राज्यशास्त्र या विषयाची सराव प्रश्नपत्रिका 7 आपण उत्तरासहित पाहणार आहोत। त्याचबरोबर पुढील सराव परीक्षा पाहण्यासाठी जर आपण या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राइब करा। तर सुरू करूया आता सराव प्रश्नपत्रिका 7। तर प्रश्न पहिला जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। तर हा प्रश्न 3 गुणांसाठी असेल। यामध्ये 3 विधाने विचारली जातील, प्रत्येक विधानास 1 गुण। त्यामध्ये पहिले जे विधान आहे ते म्हणजे भारताचा टिंबटिंब हा राष्ट्रीय खेळ आहे। यासाठी पर्याय अ हॉकी, ब क्रिकेट, क फुटबॉल आणि ड कबड्डी। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ हॉकी। त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे टिंबटिंब हे मराठीतील पहिले वृत्तपत्र आहे। यासाठी पर्याय अ दीनबंधू, ब प्रभाकर, क दर्पण आणि ड केसरी। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क दर्पण। त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील टिंबटिंब हा महत्त्वाचा कोश आहे। यासाठी पर्याय अ विश्वकोश, ब चरित्रकोश, क संस्कृती कोश आणि ड राज्य व्यवहार कोश। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड राज्य व्यवहार कोश। त्यानंतर प्रश्न पहिला ब जो आहे तो म्हणजे पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा। यामध्ये 3 गट विचारले जातील। त्यापैकी पहिला जो गट आहे तो म्हणजे कुटियाट्टम केरळमधील सांस्कृतिक नाट्य परंपरा। त्यानंतर 2 रमण पश्चिम बंगालमधील नृत्य। त्यानंतर 3 रामलीला उत्तर भारतातील सादरीकरण आणि 4 कालबेलिया राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य। तर या 4 जोड्यापैकी चुकीची जी जोडी आहे ती जोडी म्हणजे जोडी क्रमांक 2 रमण पश्चिम बंगालमधील नृत्य। त्यानंतर दुसरा जो गट आहे तो आपण पाहूया। त्यामध्ये 1 दुर्ग भ्रमण यात्रा कृषी पर्यटन। त्यानंतर 2 लोणार सरोवर भेट भौगोलिक पर्यटन। त्यानंतर 3 हिमालयीन कार रॅली क्रीडा पर्यटन आणि 4 फिल्म फेस्टिवल नैमित्तिक पर्यटन। तर यापैकी चुकीची जोडी आहे ती म्हणजे जोडी क्रमांक 1 दुर्ग भ्रमण यात्रा कृषी पर्यटन। त्यानंतर तिसरा जो गट आहे तो आपण पाहू। त्यामध्ये भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना। भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना इतिहासाचार्य विका राजवाडे। त्यानंतर 2 एशियाटिक सोसायटीची स्थापना सर विल्यम जोन्स। त्यानंतर 3 महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रेरणा विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि 4 हडप्पा संस्कृतीचा शोध जेम्स मिल। तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे जोडी क्रमांक 4 हडप्पा संस्कृतीचा शोध जेम्स मिल। त्यानंतर प्रश्न दुसरा अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। कोणत्याही 2 कृती आपणास करावयाच्या आहेत। हा प्रश्न 4 गुणांचा आहे। त्यामध्ये पहिली जी कृती आपणास पूर्ण करायची आहे ती म्हणजे इतिहास संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या ज्ञानशाखा। त्यामध्ये पहिली ज्ञानशाखा आहे अभिलेखागार, दुसरी आहे वंशावळीचा अभ्यास, तिसरी आहे भाषा रचनाशास्त्र आणि चौथा आहे नानकशास्त्र। त्यानंतर आपण दुसरी आकृती पाहूया। दुसरी आकृती आहे भारतातील नैसर्गिक जागतिक वारसा स्थळे। तर याचे उत्तर आहे 1 पश्चिम घाट, 2 मानस वन्यजीव अभयारण्य, 3 सुंदरबन राष्ट्रीय उद्यान आणि 4 केवलदेवी राष्ट्रीय उद्यान। त्यानंतर तिसरे जे संकल्पना चित्र आहे ते आपण पाहूया। तिसरे संकल्पना चित्र आहे साहसी व रोमांचकारी खेळ। तर याचे उत्तर आहे 1 प्रस्तारोहण, 2 ग्लायडिंग, 3 मोटार कार आणि 4 मोटार सायकल। त्यानंतर प्रश्न दुसरा ब जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना स्पष्ट करा। कोणत्याही 2 संकल्पना आपणास स्पष्ट करायच्या आहेत। हा प्रश्न 4 गुणांचा असेल। त्यामध्ये पहिली संकल्पना आहे वंचिताचा इतिहास। तर याचे उत्तर 1 समाजाने ज्यांना सर्व आधारापासून वंचित ठेवले, उपेक्षित ठेवले अशा समूहांच्या इतिहासाला वंचिताचा इतिहास असे म्हणतात। त्यानंतर 2 मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून वंचिताचा इतिहास लिहिण्याची सुरुवात झाली। 3 इटालियन तत्त्वज्ञ एंटोनियो ग्रामची यांनी इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या
सर्वसामान्य लोकांपासून करायची कल्पना मांडली. त्यानंतर 4 भारतात महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनात वंचिताचा इतिहास आपणास दिसून येतो. लोकपरंपरा हे वंचिताच्या इतिहास लेखनाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते. त्यानंतर दुसरी संकल्पना आपण पाहू ती म्हणजे अभिलेखागार. तर याचे उत्तर 1 ऐतिहासिक दस्तावेज ज्या ठिकाणी जतन करून ठेवले जातात त्या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात. 2 अभिलेखागारामध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट, जागतिक करारांचे ऐवज इत्यादी जतन करून ठेवले जाते. त्यानंतर 3 अभिलेखागारामुळे मूळ कागदपत्रांचे संदर्भ मिळतात. तत्कालीन ऐतिहासिक घटना अभ्यास करता येतो. त्याचबरोबर तत्कालीन भाषा, लिपी यांचा शोध घेता येतो. कालगणनाही करता येते. ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांना हस्तांतरित करता येतो. त्यानंतर 4 भारताचे दिल्ली येथील राष्ट्रीय अभिलेखागार हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे. भारतातील प्रत्येक राज्याचे स्वतःचे स्वतंत्र अभिलेखागारही आहे. त्यानंतर तिसरी जी संकल्पना आहे ती म्हणजे तिसरी संकल्पना पर्यटन. तर याचे उत्तर 1 दूरच्या स्थळांना विशिष्ट हेतूने भेट देण्यासाठी केलेला प्रवास म्हणजे पर्यटन होय. आपल्या राहत्या घरापासून विविध कारणांसाठी काही काळ दूर जाणे म्हणजे पर्यटन होय. पर्यटन ही मानवाची सहज प्रवृत्ती आहे. त्यानंतर 2 पर्यटनाची परंपरा प्राचीन काळापासून चालू आहे. पर्यटनाचे हेतू व स्वरूप मात्र काळाप्रमाणे व गरजेप्रमाणे बदलत जातात. त्यानंतर 3 आधुनिक काळात वाहतुकीच्या सुविधामुळे पर्यटन सोपे व गतिमान झाले आहे. 20व्या शतकात तर पर्यटनाकडे आधुनिक उद्योग म्हणून पाहिले जाते. त्यानंतर 4 स्थानिक पर्यटन ते आंतरराष्ट्रीय पर्यटन असा पर्यटनाचा विस्तार होत जातो. वाढत्या पर्यटनाचा देशाला फायदाच होतो. त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणती 2 विधाने? हा प्रश्न 4 गुणांचा आहे. त्यामध्ये पहिले जे विधान आहे ते म्हणजे बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. तर याचे उत्तर 1 ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्र, शिलालेख, कागदपत्रे, नाणी, प्रवास वर्णने इत्यादी साधनाबरोबरच ऐतिहासिक बखरींचाही समावेश होतो. त्यानंतर 2 बखरीत शूर योद्ध्यांचे गुणगान असते. ऐतिहासिक घडामोडी आणि योद्धांची वर्णने असतात. त्यानंतर 3 थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात. त्यानंतर 4 तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनांचे चित्र रंगविले जाते. ही वर्णने इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतात. म्हणूनच बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. त्यानंतर दुसरे विधान आहे तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. तर याचे उत्तर 1 लाखो वर्षाच्या वाटचालीत मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवीन कौशल्य अवगत करीत गेला. 2 दगडापासून हत्यारे तयार करणे, शेतीचे तंत्र अशी वाटचाल करीत तो विज्ञान युगात आला. त्यानंतर 3 कृषी उत्पादने, वस्तूचे उत्पादने, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादी बाबत बदल होत गेले. त्यानंतर 4 यांत्रिकरणामुळे उत्पादन वाढले. ही सर्व प्रगती समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावाच लागतो. त्यानंतर तिसरे विधान आहे ते म्हणजे सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदलले आहे. तर याचे उत्तर 1 20व्या 19व्या शतकात खेळाचे आंतरराष्ट्रीयकरण झाले आहे. 2 सर्वच सामन्याचे थेट प्रक्षेपण जगाच्या कानाकोपऱ्यात एकाच वेळी होत असते. त्यामुळे हौशी खेळाडू शिकण्यासाठी तर प्रेक्षक मनोरंजनासाठी सामने पाहतात. त्यानंतर 3 निवृत्त खेळाडू समालोचनासाठी वाहिन्यावर येतात. त्यानंतर 4 मोठा प्रेक्षक वर्ग सामने पाहतो. त्यामुळे कंपन्या मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून आपल्या उत्पादनाच्या जाहिराती खेळाच्या प्रदर्शन दरम्यान करीत असतात. या सर्व कारणामुळे सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदललेले आहे. त्यानंतर चौथे जे विधान आहे ते म्हणजे आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे. तर याचे उत्तर भारताला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. हा वारसा आपण जपला पाहिजे कारण याचे उत्तर 1
आपल्या ऐतिहासिक वास्तू, किल्ले, ठिकाणे ही भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहेत. 2. या ऐतिहासिक वारसामुळे आपल्याला प्रेरणा व स्फूर्ती मिळते. 3. विविधतेने नटलेल्या भारतात अनेक नद्या, पर्वत, जंगले, अभयारण्य, समुद्रकिनारे आहेत व ते पाहण्यासाठी हजारो पर्यटक परदेशातून येतात. त्यानंतर 4. भारतीय नृत्य, साहित्य, विविध कला, तत्वज्ञान याचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील लोक भारतात येतात. हा सांस्कृतिक ठेवाही आपण जतन केला पाहिजे. त्यानंतर पुढील प्रश्न जो आहे तो म्हणजे प्रश्न 4. तो म्हणजे हा जो उतारा आहे या उतारावर आपणास 3 प्रश्न विचारले जातील. त्यातील प्रश्न पहिला जो आहे तो म्हणजे IBCचे नामकरण काय झाले. तर याचे उत्तर IBC म्हणजे इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी या खाजगी रेडिओ केंद्राचे ब्रिटिश सरकारने प्रथम इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस कंपनी म्हणजे ISBS असे नामांतर केले व नंतर ऑल इंडिया रेडिओ म्हणजे AIR असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे आकाशवाणी हे नाव कसे पडले. तर याचे उत्तर ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेवरून ऑल इंडिया रेडिओला आकाशवाणी हे नाव दिले गेले. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे आकाशवाणी कोणते कार्यक्रम प्रसारित करते. तर याचे उत्तर 1. आकाशवाणी सुरुवातीच्या काळात सरकारी उपक्रम व कार्यक्रम याची माहिती जनतेला अधिकृतपणे देत असे. त्यानंतर 2. नंतरच्या काळात आकाशवाणी विविध मनोरंजनाचे व ऐतिहासिक मूल्य असलेले कार्यक्रम सादर करू लागली. त्यानंतर 3. समाज प्रबोधनाचे विविध कार्यक्रम आकाशवाणी सादर करत असे. त्यानंतर 4. मुले, युवा, वृद्ध, महिला अशा विविध गटातील लोकांसाठी तसेच शेतकरी, कामगार यांच्यासाठी आकाशवाणीवरून विविध प्रकारचे कार्यक्रम सादर केले जातात. शेती, विज्ञान, अर्थकारण, संगीत, साहित्य अशा विविध क्षेत्रातील कार्यक्रम आकाशवाणीवरून सादर होत असतात. त्यानंतर प्रश्न 5वा जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 प्रश्न आपणास या ठिकाणी सोडवायचे. हा प्रश्न 6 गुणांचा आहे. त्यामध्ये प्रश्न पहिला जो आहे तो म्हणजे आधुनिक इतिहास लेखन पद्धतीचे 4 वैशिष्ट्य कोणती. तर याचे उत्तर आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्य. त्यामध्ये 1. या पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नाच्या मांडणीने शास्त्रशुद्ध पद्धतीने होते. त्यानंतर 2. हे प्रश्न भूतकालीन मानवी समाज घटनांची विशिष्ट कालावधीत केलेल्या कृती संबंधी असतात. त्या कृतीचा संबंध दैवी घटनांशी वा कथा कहाण्यांशी जोडलेला नसतो. त्यानंतर 3. या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहासातील विश्वासार्ह पुराव्याचा आधार असल्याने त्याची मांडणी तर्कसंगत होते. त्यानंतर 4. मानवाने केलेल्या भूतकालीन कृतींच्या आधारे इतिहासात मानवजातीच्या वाटचालीचा वेध घेता येतो. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. तर याचे उत्तर 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या कार्ल मार्क्स यांनी वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला. त्यांच्या मते 1. इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसाचा असतो. 2. मूलभूत गरजा भागविण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावरून व मालकीवर माणसाचे नातेसंबंध अवलंबून असतात. त्यानंतर 3. समाजातील सर्व घटना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत. त्यानंतर 4. उत्पादन साधनांच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गवार आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष सुरू होतो. 5. उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गाचे आर्थिक शोषण करतो. मानवी इतिहास हा अशा वर्ग संघर्षाचा इतिहास असतो. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रातील विविध प्रकल्पामुळे व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. तर याचे उत्तर उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात संग्रहालय, अभिलेखागारे, पर्यटन, मनोरंजन इत्यादी विविध प्रकल्प येतात. या प्रकल्पामुळे व्यवसायाच्या पुढील संधी उपलब्ध होतात. त्यामध्ये 1. पुरातत्वज्ञ, कायदेतज्ञ, सचिव, व्यवस्थापक, संचालक, ग्रंथपाल इत्यादी अधिकार पदाच्या संधी आपणास मिळतात. त्यानंतर 2. इतिहासकार, समाजशास्त्रज्ञ, अभ्यासक, संशोधक, स्थापत्य, विशारद असे तज्ज्ञ लोक. त्यानंतर 3.
रंगकर्मी, छायाचित्रकार, वास्तुरक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक असे तंत्रकर्मी. त्यानंतर 4 पर्यटक मार्गदर्शक, निवास व भोजन व्यवस्था, मनोरंजनाची साधने इत्यादी व्यवसाय करणारे व्यावसायिक. त्यानंतर चौथा जो प्रश्न आहे तो म्हणजे पर्यटनाच्या विकासासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे. त्यानंतर चौथा जो प्रश्न आहे तो म्हणजे पर्यटनाच्या विकासासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे. तर याचे उत्तर आधुनिक काळात पर्यटन ही रोजगारभिमुख आणि देशाचा विकास करणारी बाब आहे. म्हणून पर्यटनाच्या विकासासाठी पुढील काळजी घेतली पाहिजे. त्यामध्ये 1 पर्यटकाच्या जीविताची सुरक्षितता आणि सुरक्षित वाहतूक याकडे लक्ष दिले पाहिजे. 2 पर्यटकांना उत्तम दर्जाची निवास व्यवस्था उपलब्ध करून दिली पाहिजे. त्यानंतर 3 त्यांना प्रवासात उत्तम सोयी सुविधा व स्वच्छ प्रसाधनगृहे उपलब्ध करून दिली पाहिजेत. त्यानंतर 4 ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळे स्वच्छ व सुविधायुक्त ठेवली पाहिजेत. त्यानंतर 5 पर्यटकांना प्रेक्षणीय स्थळांची माहिती पुस्तिका, नकाशे, मार्गदर्शिका, गाईड, भाषे इत्यादी सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आणि 6वा जो मुद्दा आहे तो म्हणजे दिव्यांगांना पर्यटकातील गरजेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. त्यानंतर प्रश्न 6वा जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. पहिले जे विधान आहे ते म्हणजे मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची टिंबटिंब समिती करते. यासाठी पर्याय अ निवड, ब परिसीमन, क मतदान आणि ड वेळापत्रक. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब परिसीमन. त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे शिरोमणी अकाली दल हा पक्ष टिंबटिंब राज्यात आहे. याचे उत्तर पर्याय अ पंजाब, ब आसाम, क बिहार आणि ड जम्मू आणि काश्मीर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ पंजाब. या ठिकाणी ब चूक झालेली आहे लिहिण्यात, अ पंजाब. त्यानंतर प्रश्न 7वा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. त्यामध्ये पहिले जे विधान आहे ते म्हणजे राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. तर याचे उत्तर हे विधान बरोबर आहे, कारण राजकीय पक्ष जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणी शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतात. त्यानंतर 2 शासन पक्षातर्फे आपल्या धोरणांची, योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून त्यांचा या कार्यक्रमांना पाठिंबा मिळवतात. त्यानंतर 3 या धोरणावरील जनतेच्या प्रतिक्रिया सरकारला समजण्याचे कामही राजकीय पक्षच करतात. अशा रीतीने राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करतो. तर हे विधान बरोबर आहे, कारण 1 त्यामुळे निवडणुका खुल्या वातावरणात व निष्पक्ष पद्धतीने घेता येतात. त्यानंतर 2 निवडणुकीच्या काळात गैरप्रकाराला आळा घालता येतो. त्यानंतर 3 दहशत यापासून सामान्य मतदाराला दिलासा मिळून तो मुक्तपणे मतदान करू शकतो. म्हणून निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करतो. त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. तर हे विधान चूक आहे, कारण 1989च्या निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने आघाडी सरकारे केंद्रात व राज्यात अधिकारावर आली. त्यानंतर 2 पक्षांना आपापला कार्यक्रम बाजूला ठेवून समान कार्यक्रमावर भूमिकेवर एकत्र येऊन हे पक्ष सरकार चालवू लागले. त्यानंतर 3 1977चा जनता पक्षाचा प्रयोग फसल्यानंतर आता केंद्र व राज्य पातळीवर आघाडी शासन चांगल्या प्रकारे काम करीत आहे. म्हणून आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज खोटा ठरला आहे. त्यानंतर प्रश्न 8वा पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणती एक संकल्पना आपणास स्पष्ट करायची आहे. त्यामध्ये पहिली संकल्पना आहे ती म्हणजे चळवळ. तर याचे उत्तर एखाद्या प्रश्नांच्या निराकरणासाठी जेव्हा लोक संघटित होऊन सातत्याने कृती करतात तेव्हा तिला चळवळ असे म्हणतात. त्यानंतर 2 चळवळी या नागरिकांचा सार्वजनिक जीवनातील सहभाग वाढावा, सार्वजनिक हितासाठी आणि प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी चळवळी होत असतात. त्यानंतर 3 सरकारवर दबाव आणून आपले प्रश्न सोडवण्यासाठी चळवळी होतातच असे नाही, तर शासनाच्या काही निर्णयाचा वा धोरणांना विरोध करण्यासाठी सुद्धा चळवळी होतात. त्यानंतर 4 धार्मिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक, त्याचबरोबर स्वच्छता
वाईट, प्रथा परंपरा इत्यादी विविध विषयातील प्रश्न घेऊन चळवळी होत असतात। त्यानंतर दुसरे संकल्पना चित्र आहे ते म्हणजे राष्ट्रीय पक्ष। तर याचे उत्तर, राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या पक्षांना राष्ट्रीय पक्ष असे म्हणतात। राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील निकष ठेवले आहेत। त्यामध्ये 1. किमान 4 राज्यांमध्ये शेवटच्या लोकसभा निवडणुकीत किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान 6% मते मिळवणे आवश्यक असते, किंवा किमान 4 सभासद लोकसभेत निवडून येणे आवश्यक आहे, किंवा 2. आधीच्या लोकसभा निवडणुकीत किमान 3 राज्यांमध्ये मिळून लोकसभेच्या एकूण जागांपैकी 2% जागा निवडून येणे आवश्यक आहे। त्यानंतर 3. किमान 4 राज्यांमध्ये राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळणे आवश्यक आहे। त्यानंतर पुढील प्रश्न जो आहे प्रश्न 8वा, ब सूचनेनुसार कृती करा। यामध्ये पहिला जो आहे तो म्हणजे देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्ष। तर याचे उत्तर, 1. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, 2. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, 3. भारतीय जनता पक्ष आणि 4. बहुजन समाज पक्ष। त्यानंतर दुसरे संकल्पना चित्र आहे ते म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातील समाज सुधारक। तर याचे उत्तर, 1. महात्मा फुले, 2. ईश्वरचंद्र विद्यासागर, 3. पंडिता रमाबाई आणि 4. राजा राममोहन रॉय। त्यानंतर प्रश्न 9वा जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। कोणता एक प्रश्न आपणास सोडवायचा आहे। त्यामध्ये 1. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय? तर याचे उत्तर, सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे 1. ज्या सामाजिक बाबीमुळे, विचारामुळे व्यक्तीवर वा काही लोकसमूहावर अन्याय होतो त्या बाबी वा ते विचार नष्ट करणे। त्यानंतर 2. व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान मानणे व तशी धोरणे आखणे। त्यानंतर 3. जात, धर्म, भाषा, लिंग, वंश, जन्मस्थान, संपत्ती इत्यादीवर आधारित श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद न करता समान वागणूक देणे। त्यानंतर 4. सर्वांना विकासाची समान संधी देणे, यालाच काय म्हणतात, सामाजिक न्याय प्रस्थापित करणे। त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातील स्त्री चळवळी कोणत्या सुधारणासाठी लढत होत्या? तर याचे उत्तर, स्वातंत्र्यपूर्व काळात पुढील सुधारणासाठी स्त्री चळवळी लढत होत्या। त्यामध्ये 1. स्त्रियांवर होणारा अन्याय दूर व्हावा म्हणून। त्यानंतर 2. स्त्रियांचे शोषण थांबवून त्यांना प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून। त्यानंतर 3. सार्वजनिक जीवनात स्त्रियांना सन्मानाने जगता यावे म्हणून। त्यानंतर 4. सतीप्रथा, विधवांची उपेक्षा, बहुपत्नी विवाह पद्धती, बालविवाह प्रथा इत्यादी सामाजिक प्रथा नष्ट व्हाव्यात म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री चळवळी लढत होत्या। तर मित्रहो, अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओ मार्फत सराव प्रश्नपत्रिका 7 अभ्यासलेले आहे। धन्यवाद।